काल सकाळी दिल्लीच्या जंतर मंतरवरून आलेल्या एका बातमीचं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. लडाखच्या प्रश्नासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी शिक्षक व्यवस्थेतील कथित गैरप्रकार विरोधामध्ये उपोषण करणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जंतर मंतरवरून थेट रुग्णालयामध्ये हलवलं गेलं होतं. पण हा व्यक्ती रुग्णालयामध्ये नेण्याचा विषय आहे का काय नेमकं? यामागे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या एका मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय आहे? सोनम वांगचुक तब्बल 20 दिवसापासून अधिक काळ उपोषणावर बसले गेलेले होते. या प्रकृतीमध्ये खालावत असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या एका दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवरून सफरचंद रुग्णालयामध्ये हलवलं गेलं होतं. या कारवाईनंतर एकीकडे दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की ही कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार करण्यात आली गेली होती. पण या सर्व गोष्टीवर कारवाईनंतर एकीकडे दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की सर्व गोष्टी न्यायालयाच्या तरतुदीनुसार होणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं आंदोलनस्थळावरनं हटवण्यात आलं. नेमकं काय झालं काल त्या दिवशी? चला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. सोनम वांगचुक हे नाव भारतीयासाठी एक नवीन नाही. लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी मोठं काम केलं होतं. त्यांच्या जीवनावर आधारित कामामुळे देशभरामध्ये त्यांची प्रसिद्धी झाली गेली होती. पण गेल्या काही वर्षापासून ते केवळ शिक्षणतज्ज्ञ किंवा पर्यावरण कार्यकर्ता म्हणून चर्चेत नाहीत. लडाखमधील जनतेच्या मागण्यांसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलं होतं आणि आता दिल्लीच्या जंतर मंतरवरून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. यावेळी मुद्दा त्यांचा देशातील शिक्षण आणि व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहेत. त्यांना आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत होता. आंदोलनामध्ये केंद्र सरकारमधील शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली गेली होती. विशेषतः या परीक्षेमध्ये कथित पेपर लीक झाला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने जबाबदारी स्वीकारली अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली गेली होती. पण याच मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केले होते. कालपर्यंत त्यांच्या उपोषणाला 20 दिवसापासून अधिक काळ लोटला गेलेला होता. दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खूप खालावत होती. आता वैद्यकीय तपासणी समोर आली. मात्र सफदरजंग रुग्णालयामधील माहितीनुसार ते अशक्य झालेले गेले होते. वैद्यकीय निरीक्षणाची गरज होती. दीर्घकाळ उपोषणामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचं वृत्त आलेलं होतं. याच पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले गेलेले होते. हे दिल्यानंतर पोलिसांचं म्हणणं होते की तज्ज्ञ डॉक्टरांना सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं गेलं होतं. पण मात्र आंदोलनकर्त्यांचं कारवाईनंतर प्रश्न उपस्थित केले की काल सकाळी जंतर मंतरवर पोलिसांची हालचाल आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळावर रुग्णालयामध्ये हलवण्याची प्रक्रिया ही दोन्ही एकाच वेळी सुरू झाली होती. पोलिसांना त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली देखील. काही कार्यकर्त्यांचा यावेळी कारवाईचा विरोध केला. परिस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी जंतर मंतरवर परिसराची सुरक्षा यावेळी खूप जास्त वाढवली गेली होती. मात्र पोलिसांचं म्हणणं होतं की आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मात्र परिस्थिती खूप नियंत्रणाबाहेर जाईल. मात्र पोलिसांची संयमाने कारवाई केली. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं की सोनम वांगचुक त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं. यामुळे विषय आणखी संवेदनशील बनला. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये हलवणं वैद्यकीय गरज होती का? आंदोलन थांबवण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई होती का? याबाबत अशा अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहत आहेत. दोन वेगळ्या बाजू समोर येतात. दिल्ली पोलिसांचा दावा आहे की सोनम वांगचुक यांची प्रकृती खूप खालावत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये नेणं खूप गरजेचं होतं असं यावेळी त्यांच्या पोलिसांकडून स्पष्टीकरण करण्यात आले गेलेलं होतं. पण याशिवाय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचाही पोलिसांकडून उल्लेख करण्यात आला. परंतु आंदोलनकर्त्यांना आरोप आहे की उपोषण करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या आंदोलनस्थळावरून अशा पद्धतीनं हटवणं योग्य नाही. सोनम वांगचुक या पत्नीही त्यांच्या उपचाराबाबत चिंता व्यक्त केली असं वृत्त आहे. त्यांना वैद्यकीय प्रक्रियेबाबत पारदर्शकची जी मागणी आहे. म्हणजे आता विषय केवळ हा एक उपोषणाचा राहिला नसून हा विषय बनला आहे. आरोग्याचा अधिकार, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, न्यायालयाचे निर्देश, प्रदर्शनाची जबाबदारी या चारही मुद्द्यावर चर्चा सुरू झालेली होती. सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये हलवल्यानंतर देखील आंदोलन थांबलं नाही. आंदोलनकर्त्यांचा आपली भूमिका कायम ठाम ठेवली. सोनम वांगचुक
यांना रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली. आंदोलनकर्त्याचा पुढील काळात संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केल्याची गोष्ट आहे. यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था ही कडक बंद करण्यात आली होती. विशेषतः अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरमध्ये आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांचे मोठे कडक बंदोबस्त देखील करण्यात आले होते. या दरम्यान या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या. काही विरोधी नेत्यांनी सोनम वांगचुक यांच्यावर गोष्टी सोपवण्यात आले गेले होते. शांततापूर्ण आंदोलन करण्याची व्यक्तीशी सरकारने संवाद साधला. नंतर पोलिसांची भूमिका अशी आहे की एखाद्या व्यक्तीला जर आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला तर प्रशासनाला देखील हस्तक्षेप करावा लागतो. म्हणूनच त्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंचे दावे महत्त्वाचे आहेत. एका बाजूला उपोषण करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य, दुसऱ्या बाजूला शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार आणि तिसऱ्या बाजूला न्याय दिल्याचे निर्देश. या तिन्ही गोष्टी समतील साधणं प्रशासनाचं मोठं आव्हान होतं. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांचे आंदोलन केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील विश्वास, कथित पेपर लीक, सरकारची जबाबदारी मुद्द्यावर चर्चा होत होती. आज भारतातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमध्ये परीक्षेमध्ये तयारी करतात. अनेक विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करतात. अशा वेळी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठा असा प्रश्न निर्माण झाला, आपण केलेली मेहनत खरंच सुरक्षित आहे का? आपल्या परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक होती का? आणि जर आपण एखादा गैरप्रकार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या सर्व प्रश्नामुळे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काही लोकांचा पाठिंबा मिळाला. मात्र या प्रकरणावर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला महत्त्वाची होती की सोशल मीडियावर अनेक दावे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक या घटनेतील राजकीय रंग देत आहेत. काही लोक पोलिसांच्या कारवाईला योग्य म्हणत आहेत. जर त्यांना दडपशाही म्हणणं, कोणत्याही निष्कर्षाच्या पोहोचण्यापूर्वी अधिकृत माहिती आणि न्यायालयीन दिशांचा आधार घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण या प्रकरणामध्ये सध्या दोन बाजूंचे दावे समोर आहेत. त्याचे पूर्ण सत्य समजण्यासाठी अधिकृत कागदपत्र आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरतात. सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीतील रुग्णालयाकडनं त्यांची प्रकृती अशक्त असल्याचं निरीक्षणामध्ये दिसण्यात आलं गेलं होतं. दुसरीकडे समर्थकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संसदेकडे प्रस्तावित मोर्चा काढला. सरकार आंदोलनकर्त्याशी संवाद साधणार आहेत का? सोनम वांगचुक यांच्या मागण्यावरनं चर्चा होणार आहेत का? या सर्व महत्त्वाचा प्रश्न, आंदोलनाचा पुढचा टप्पा या संपूर्ण लक्ष देशाचं असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सोनम वांगचुक यांच्या प्रकरणामुळे आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारत होते, लोकशाहीविरुद्ध सरकारविरुद्ध प्रश्न विचारण्याचा अधिकार कुठंपर्यंत आहे? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? असं या सर्व प्रश्नाची उत्तर सोपी नाहीत. मात्र मित्रांनो, अशा काही गोष्टीमुळे येणाऱ्या काळामध्ये अजून काय पार्श्वभूमीवर घडेल आपले व्हिडिओ त्यावर देखील येणार आहेत. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.